तू अबे तू भडकावणार जमिनीतला अरे त्यानं तुमचा कारस्थान पाहिला अरे त्यानं तुमच्या सगळ्या दुस गोष्टी ऐकल्या म्हणून त्यानं खरं खरं काय ते सांगितलं अरे मशान भूमीचा मशान डवक्या माझ्या पोरीला फसवून माझ्या घरी बसली आमच्या गरम होते चांगली बाई आहेस का नाही तू चांगली म्हणते तुमच्या जास्त नको करू चांगली बाई नाही जास्त बोलायचं नाही जशी जरी सासू कडक असेल ना तरी जाऊया सर्व सासून धरून बोलावंच लागल हो कारण मालकीन जावयाचा अधिकार जास्त असतो जावई गरम झाल्यावर सासूला गरम पडलीच आहे हा नौकर बाई माझा हा नौकर हो पहिलेचा तर हा नाही का त्या सुनत निघते त्या ताटाच्या भात काटणाऱ्या कुत्र्या एवढा तुरु बोलते काही मालकीचा मानपान ठेवलास का नाही रे बोलतेस ना मानपान कारण हो हे लोक ऐकत आहेत ना मोठ्यातले लोक ऐकत आहेत तू जावयाचा मानपान ठेवते साजरी बोलते आमचा मानपान ठेवते तर तुझा मानपान ठेवतो ना आम्ही आणि तुझ्यासोबत चांगले बोलतो कोणाला शिकवतेस बाई तू अजून पुन्हा जास्त बोलणार काहीतरी मालकींचा मर्यादा ते कडक सासूबाई कडक सासूबाई Thank you.
कोणाला शिकवते मालकीनबाई? ए मुलं जमले. हो म्हणीन नाही तर बरणी कशी बरणी कोणाला सांगते तुला? फुकट नाही खाल्लं बाई, कष्ट घाललीस माझा. आजपर्यंत घरातल्या आणि सर्व बाहेरच्या लोकांना घर फिरवत होती, पण आता तुला मात्र चांगला पाय मिळाला जावे. मालकीन होतीस आता कमले म्हणतो. तुझे 1500 रुपये बदले, तू माझी मालकीन नाही. तू कमले म्हणतो. सासूबाई सांभाळ तुझा तो. अबे रेखा फाटलं तुझा बंद केला टाकी, समजलीस? काय समजलीस तू? तुला सासूबाई तुला. हो सासूबाई आवाज नाही. हो तुला भेवाच लागल. गेलीच नाही बाई, नेलं चोरून नाही. दिलं होती मम्मी, चोरून. तू देत होतीस का बदमाश बाई? बघितलं तू पाया लागलीस म्हणून तुझ्या घरी राहिलो मी. माझ्या पाया म्हणून तुझ्या घरी राहिलो बाई, समजली? शहाणपणा नको सांगोला, शहाणपणा नको सांगोला. Oh
सांगू याला आता याचा बाई पाहावं गाडा किती ना घोडा किती आणि मी किती हात धरीन तर याला गरगर फिरवतो तर मान ठेवतो बाई अरे का जावई हो काय हे काने! अगं कुणाला घराबाहेर काढण्याची गोष्ट करीत आहे झालं कमी असं म्हणते अगं मी या तुझ्या घरच्या अजयचा मला काय समजले आणि माझा भाग काय ते अगं लाज नाही वाटत का तुला तू मार खाते बरं आता होतेच म्हणते आवा होवा नाही म्हणाल पाहिजे का कामला घुगडा कमले म्हणालो तुला तुला भाषा आहे का नाही भाषा आहे सासूला कसे बोलते तुला काय समजच नाही का चांगली सासू आहेत का रे लायकीची अरे कमले हे भाषा आहे का लायकीची सासू हे नाही आहे. भाषा आहे का अगं लायकी नाही आहे तुझी सासू म्हणण्याची तुझा बाबाला होता का याची कमवाला हो त्याचा बाप नाही आला का अरे नाही भाऊ कुठला तो मला तुझे बोलू नको त्याच्या बापाची कोणती गरज आहे तुला आता मी म्हणतो याची कोणती गरज आहे मला बोलायला? जास्त बडबड करू नको अगं माझा बाप होता म्हणून अगं त्याची तू हीन झाली हा आणि माझी सासू झाली समजलीस नाही तर अगं कोण याला तुझ्या पोरीला तोडून माझा बाप होता म्हणून अगं तू माझी सासू असतील तरी अगं काही हरकत नाही अगं माझाही बाप काही कमी नव्हता अगं तुझ्यासारख्या शेणं आणि गीत ऐकणारा माझा बाप नव्हता समजलं शेंबडी आहे. हे कमले अगं आजकालच्या आता माझ्या बायकोचा अर्थ असला पाहिजे समजले अगं नाही तर बघ मी काय करतो ते वारे वा भटक्या कुत्र्या तू मला शिकवतेस का पहिल्या हे ते मला शिकवते. तुला का वरचा हिस्सा देऊ का कशाचा हिस्सा काढत आहे त्या घराचा मी कमी नवाची हो ना कसा हिस्सा मागते बाई मी का म्हणतो तू मला पोसणार आहेस का नाही भाऊ गिरत पर हा पोसते का हा झाड तुझा मला पोसवता का पोसल का हा पोसल का आता पोरगा पोसल बरं का बाई हा पोसते का होय मला लागणारी वस्तू देणार असता तू लक्ष्मी कसा होय तू मोठी उधार आहेस ना आता तुझ्यासारखी हावखोर बाई आपल्या गावात नाही अगं अगोदर मला या पूर्ण घराचा अर्धा हिस्सा पाहिजे नंतर शेतीचा अर्धा हिस्सा करू अरे मालायका बेसरमा माझी पोरगी म्हणत तेव्हा तुला हिस्सा देईन ना हा कसा बेसरम बाई अगं ताई पोरगी माझ्या मनातून जातच नाही पोरगी हिस्सा तुझ्या मनाला ऐकल का पोरगी? सांगा बाबा आई बा दोरून नेलेली पोरगी आहे तुला तुझ्या कसा कोण? पाहिजे ते हिस्सा पोरगी तुझ्या म्हणते. मनाला कशी आहे का हा नंतर जावई अय या घाटा मालक आहे मी कमले अगं तुला माझ्या मताने समजते आई बाई हा मला कमलेशिवाय बोलत नाही असा कोणीतरी जावई सासूला बोलते का गो बोलते का हा बोलते. अगं आई काय बोलू राहिलीस तू आपल्या गावी लोकांना काय बोलतेस तुला काय समजते अडाणी पोरगी आहे एवढी तुझी आई असल्यावर कोणती तुला टेन्शन आहे तुला असलेला एवढा केलीस तर माझा सत्यानाश केलीस त्याला कोणी त्याला कोर्टात लग्न केलीस तर माझा सत्यानाश करून ठेवली अगं मी माझ्या मतानं केलं पहिल्याच पोरगी अच्छा नंदन माणसं सांगा नको मला चल. एवढी सात्रीवाची पोरगी कोण
अगं सासूबाई, अगं तुम्हीच मारला संगीताला. अरे हो कुत्र्या काकरशी ए, कुत्र्याला बघा ना. कुत्रे कुत्री जागी भुकते ना ते ह्या गावाची जाणारी बाई नाही, अर्काट बाई आहे. आवलेल्या कुत्रीपेक्षाही कोणती ते कुत्री ते मला रानकुत्री म्हणजे ना रानकुत्री. पिकल ना तुझी वरात काढून टाकली नाही काढत बाई, आता तू झाली तुझी. तुझी मिशी उपटून टाकली काय बाई तू ये माझ्या इकडं नवरा करून जास्त शाळा पण करू नको. नाही तर तुझी लाच बळी येते. अबे काय कुत्र्या कोणाची लाच काढतो रे तू